फायनलच्या लढतीसाठी फायनल मेगा फायनल खासदार चषक 2019। स्टार्ट। पहिला चेंडू संदेश पाटील। खरं तर कर्जत वर्सेस खालापूर असं चित्र पाहायला मिळणार नाही असं आम्हाला देखील वाटलं होतं, परंतु जो 1/11चा ग्रामीणचा ओपन लॉट होता त्या टीम्स मधून मात्र 8 संघातून कासारवडवली ही टीम मात्र क्वालिफाय झाली आणि त्या टीमला खालापूर तालुक्यातील रायगडची टॉप टीम म्हणून चांभारली टीमने त्यांना परास्त केलं। संदेशचा हा आखू टप्प्याचा खराब चेंडू हुक करतोय, चेंडू सीमा पार चौकार। रात पुनवेची चेता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे। थँक्यू खूप चांगली कामगिरी प्रत्येक खेळाडूने मात्र या स्पर्धेमध्ये केले। अतिशय वेगाने फेकलेला चेंडू। खरं तर श्री 11 मी मराठी नेरळ टीम आपल्या प्रथम विजेता म्हणजे अजिंक्य पदाच्या ध्येयासाठी मात्र झटताना दिसते, कारण गतवर्षी मी मराठी नेरळ टीम बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय की त्यांना उपविजेतेपद पटकावलंय। यावेळी चेंडून खूपच उसळी घेतली, पंच मात्र इशारा करतायत हा स्वरी चेंडू अतिरिक्त धाव। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल रिया 11 चांभारली टीमची 5 या धावसंख्येवर। एक चौकार आला होता हुकच्या माध्यमातून रजत मुंडेच्या बॅटमधून। बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र निश्चितच ढक्कळलाय। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडस ढिसाळ कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून। एक धाव या चेंडूवरती मिळते। सेमीफायनलच्या लढतीमध्ये योगेश जांभळे आणि त्याचबरोबरीनं संदेश मुंडे या दोन फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली। खरं तर कासारवडवलीच्या टीमच्या अगेन्स्ट कोणत्याही फलंदाजांनी इतके हात खुले केले नव्हते, त्यांनी बांधून ठेवलं होतं, परंतु त्याच गोलंदाजीच्या विरोधात मात्र रिया 11 चांभारली टीमच्या फलंदाजांनी खूप चांगल्या धावसंख्या कुठल्या आणि 52 धावसंख्येचं टार्गेट या सकाळच्या सत्रामध्ये खूप मोठं टार्गेट होतं, तरी सुद्धा मॅचला मजा आली। वेगवान चेंडू डीप कव्हर मध्ये बाळा मोरे त्या ठिकाणी आणि झेल अशा पद्धतीने टिपतोय की फलंदाज बाद योगेश जांभळे। थँक्यू। फलंदाज मात्र बाद होतो योगेश जांभळे। फार महत्वाची विकेट। इन्फॉर्म बॅट्समन संदेश पाटील मात्र हॅलो बॅटरी डीजे रॉनी ओके नो प्रॉब्लेम। गोलंदाज तयार। संदेश प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर वरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज रजत मुंडेनं। डॉट चेंडू मात्र फेकतोय संदेश पाटील। पहिलं षटक हाताळलं। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती। हेच घडतं जेव्हा दोन्ही संघ एकमेकांना ओळखत असतात, त्यांची गोलंदाजी एकमेकांना माहिती असते, त्यांची फलंदाजी एकमेकांना माहिती असते, मग तो एक वेगळा संघर्ष असतो आणि एखाद्या मॅच मध्ये दोन्ही टीम पहिल्यांदा जेव्हा गाठभेट होते त्यावेळी मात्र एक वेगळं चित्र आपण पाहतो आणि मागच्या मॅच मध्ये तेच घडलं। रिया 11 चांभारली टीमची बॉलिंग अटॅक
इतका ताकदवान असेल हे कदाचित कासारवडवली टीमच्या फलंदाजांना देखील माहिती नसावं आणि त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं अटॅकिंग बॅटिंग केली या कासारवडवली टीमच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट, कारण मागच्या तीनही मॅच आपण पाहिल्या तर या बॉलिंग लाईनअपच्या विरोधात कोणत्याही फलंदाजांनी हात खुले केले नव्हते. त्यांच्याच विरोधात योगेश जांभळे आणि संदेश मुंडेनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली. टार्गेट सेट केलं होतं ते 51 धावसंख्येचं 52 आणि त्याचा पाठलाग करताना इतकी चांगली मॅच आपण पाहिली. अयूब शेख मैदानावरती मात्र एक पात्री नाटकासारखा मैदानावरती लढला. आज रात्रभर या अयूबनं मात्र खूप मोठ्या धावसंख्या उभारल्या, वेगवान गोलंदाजी केली आणि प्रेक्षकांची देखील मनं जिंकून घेतली. अमित मुंडे स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर अमित मुंडे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रजत गोलंदाजी करतोय तो मकरन. यावेळी स्विंग अँड मिस, खरोखरच लोअर फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेनं जर का हलक्या हाताने जरी ढकलण्यात यश मिळालं असतं तर कदाचित आपण पाहतोय की स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ या दरम्यान खूप मोठी गॅप आहे. एक 30 यार्ड सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जरूर आहे, परंतु त्याला बीट करून जर का चेंडू काढला असता तर रिझल्ट आणखी चांगला मिळाला असता. खोलव्या टप्प्याचा चेंडू मकरन, फलंदाजांनी हात खुले केले नव्हते. त्यांच्याच विरोधात योगेश जांभळे आणि संदेश मुंडेनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली. टार्गेट सेट केलं होतं ते 51 धावसंख्येचं 52 आणि त्याचा पाठलाग करताना इतकी चांगली मॅच आपण पाहिली. अयूब शेख मैदानावरती मात्र एक पात्री नाटकासारखा मैदानावरती लढला. आज रात्रभर या अयूबनं मात्र खूप मोठ्या धावसंख्या उभारल्या, वेगवान गोलंदाजी केली आणि प्रेक्षकांची देखील मनं जिंकून घेतली. अमित मुंडे स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर अमित मुंडे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रजत गोलंदाजी करतोय तो मकरन. यावेळी स्विंग अँड मिस, खरोखरच लोअर फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेनं जर का हलक्या हाताने जरी ढकलण्यात यश मिळालं असतं तर कदाचित आपण पाहतोय की स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ या दरम्यान खूप मोठी गॅप आहे. एक 30 यार्ड सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जरूर आहे, परंतु त्याला बीट करून जर का चेंडू काढला असता तर रिझल्ट आणखी चांगला मिळाला असता. खोलव्या टप्प्याचा चेंडू मकरन, या गोलंदाजांना देखील प्रभावित केलंय. ज्ञानेश्वर कदम श्री गणेश मुक्पे संघाचा जो सेमीफायनलच्या लढतीमध्ये परास्त झाला त्या खेळाडूनं देखील या स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी हात खुले केले नव्हते. त्यांच्याच विरोधात योगेश जांभळे आणि संदेश मुंडेनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली. टार्गेट सेट केलं होतं ते 51 धावसंख्येचं 52 आणि त्याचा पाठलाग करताना इतकी चांगली मॅच आपण पाहिली. अयूब शेख मैदानावरती मात्र एक पात्री नाटकासारखा मैदानावरती लढला. आज रात्रभर या अयूबनं मात्र खूप मोठ्या धावसंख्या उभारल्या, वेगवान गोलंदाजी केली आणि प्रेक्षकांची देखील मनं जिंकून घेतली. अमित मुंडे स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर अमित मुंडे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रजत गोलंदाजी करतोय तो मकरन. यावेळी स्विंग अँड मिस, खरोखरच लोअर फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेनं जर का हलक्या हाताने जरी ढकलण्यात यश मिळालं असतं तर कदाचित आपण पाहतोय की स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ या दरम्यान खूप मोठी गॅप आहे. एक 30 यार्ड सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जरूर आहे, परंतु त्याला बीट करून जर का चेंडू काढला असता तर रिझल्ट आणखी चांगला मिळाला असता. खोलव्या टप्प्याचा चेंडू मकरन, या गोलंदाजांना देखील प्रभावित केलंय. ज्ञानेश्वर कदम श्री गणेश मुक्पे संघाचा जो सेमीफायनलच्या लढतीमध्ये परास्त झाला त्या खेळाडूनं देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. कुणाल दाभणे खूप चांगली कामगिरी केली. मकरननं गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. रिया 11 चांबर्दीचा आपण विचार केला तर संदेश मुंडे, योगेश जांभळे, हा चेंडू मात्र खालीच राहिला. नशिबाची साथ पुन्हा एकदा रिया 11 चांबर्दी टीमला, चौकार बाईच्या स्वरूपात. थँक्यू. 10 धावसंख्या मात्र धावफलकावरती. एका विकेटचं मात्र पतन झालंय. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर एक डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर ऑफ साईडला फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या दिशेनं. बाळा मोरे चेंडू पर्यंत पोहोचणार तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट. धावफलकावरती धावा 11, 1 बाद 11. रजत मुंडेकडून आता अपेक्षा असतील. सेमीफायनलच्या लढतीमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरला होता. आता या खेळाडूकडून मेगा फायनलमध्ये खूप मोठ्या अपेक्षा असतील. मकरन
एक युवा गोलंदाज, दोन युवा खेळाडूंमधला हा संघर्ष मेगा फायनलचा. बॅकफुटला जाऊन आपल्या अनोख्या शैलीमध्ये लगावलेला हा बेमिसाल टायमिंग बरा षटकार. (23) धावसंख्या 23. थर्ड ओव्हर स्टार्ट. निलेश क्षीरसागर, त्याच्या समोर आहे अमित मुंडे. खोलवर टप्प्याचा चेंडू एलिव्हेशन फटक्याला मिळालं नाही. समोरच्या दिशेनं फटका मात्र फसलाय. फलंदाज बाद होतोय अमित मुंडे. हॅलो. फलंदाज बाद अमित. टीमची धावसंख्या 23. 11 चेंडू शेष आहेत. या 11 चेंडूंमध्ये धावसंख्या मात्र उभारली जाणार रिया 11 चांभारली संघाकडून या मेगा फायनलच्या लढतीमध्ये. दोन्ही टीम एकीकडे कर्जत तर दुसरीकडे खालापूर. यावेळी रजत मुंडे स्टाईल. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. षटकार. Suspense and Mahesh. थँक्यू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर 29. 12th मन बॉल चेक करतोय आणि चॉईस बॉल मैदानावरती दाखल. 29. 29. निश्चितच अनिवार्य असेल हा चेंडू. 12th मनला किती महत्व आहे या स्पर्धेमध्ये. एक वेगळा निर्णय, एक वेगळा नियम. 29. रजत खूप चांगली बॅटिंग करतोय. आणखी एक लोअर फुल टॉस कन्वर्ट केला जातो, तो मात्र डीप कव्हर मध्ये. एक धाव या चेंडूवरती मात्र मिळेल. टीमची धावसंख्या 30. अनोखी पारितोषिक आहेत. प्रथम चौकार हॅट्रिक, प्रथम षटकार हॅट्रिक, प्रथम विकेट हॅट्रिक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे मॅन ऑफ द सिरीज नव्हे तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, खासदार चषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, अबी स्पोर्ट्सची देखील एक बॅट आहे, त्याचबरोबर दुचाकी वाहन आणि हे झळाळणारे करंडक, बेस्ट फिल्डर. खूप सारी अनोखी पारितोषिकं. खासदार चषक 2019. बॅटची कडा, चेंडू हवेत, फलंदाज बाद. थँक्यू. 30 धावसंख्या धावफलकावरती आहे. फलंदाज येत आहेत मैदानावरती. रजत मुंडेची साथ सोडून जात आहेत. बॉलिंग अटॅक तर खूप चांगला आहे रिया 11 सांभारले टीमचा, परंतु मी मराठी नेरळ टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. संदेश पाटील, बाळा मोरे, कुणाल दाबणे इन्फॉर्मे या स्पर्धेमध्ये खूप चांगले त्यांनी बॅटिंग केले. त्याचबरोबर चेतन करू शकतो बॅटिंग, अमोल करू शकतो बॅटिंग, निलेश देखील करू शकतो. मॅच बॉल पहा. मॅच बॉल म्हणजे ब्लाइंड सुपरस्टिशन, म्हणजे जे आपण नेहमी पाहतो की नशिबाचा कौल. भले गोलंदाजाच्या हातात किती उसळी घेणारा चेंडू असेल, परंतु ज्या चेंडूवरती षटकार आलाय तोच चेंडू आम्ही घेणार. हे ब्लाइंड सुपरस्टिशन आहे, नेहमी आजमावलं जातं.
30 धावसंख्या धावफलकावर. गोलंदाज तयार. निलेश त्याच्या समोर आहे. संदेश. संदेश प्रयत्न करतोय. या फलंदाजाचा बॅट्सस्विंग काही वेगळाच आहे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली केले आणि पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये रिया 11 चांभारली टीमसाठी मला असं वाटतं मॅन ऑफ द मॅच याच खेळाडूने घेतले. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली. व्यावसायिक संघामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहतो. संदेशला. रजत यावेळी फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही. कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू मात्र येतोय. कुणाल त्या ठिकाणी तैनात. फंबल आणि त्या फंबलचा फायदा. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 33. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त. 33 धावसंख्या धावफलकावर. 33 11च्या सरासरीनं. थँक्यू. मी विनंती करतोय देवा भोईर आपण समालोचन कक्षाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. देवा भोईर आणि अक्षय भोईर आपण त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे कारण फायनलची लढत चालू आहे. या सत्रा नंतर मात्र आपल्याला देखील बक्षीस वितरण सोहळ्याची तयारी लागायला लागेल कारण अंतिम क्षण आता येऊन ठेपलेत. शेवटचं षटक घेऊन येते कुणाल दाभणे. स्ट्रायकर एंडला असेल तो संदेश. रिया 11 चांभारली टीम 3 बाद 33. खूप चांगली बॅटिंग. विकेट देखील गेल्यात. अंतिम षटकामध्ये कितपत धावसंख्या उभारणार एक संधी चालून आले श्री 11 मी मराठी नेरळ टीमला. पुन्हा एकदा ते फायनल मध्ये पोहोचलेत. कुणालचा हा चेंडू. संदेश मुंडे चपराक लगावतो या चेंडूवरती. सीमा पार. षटकार. थँक्यू. षटकार या चेंडूवरती मात्र आला. पंच मात्र इशारा करतील हा स्वैरी चेंडू. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर. 40. संदेश मुंडे स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे. खूप चांगले बॅटिंग केले. बॉलिंग देखील खूप चांगली केली या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र खालीच राहिला. बाईच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 वर. 41 माफी असावी. 41 धावसंख्या. पुन्हा एकदा रजत स्ट्रायकर एंडला असेल. खासदार चषक 2019 खूप साऱ्या आठवणी. एक अनोख्या शैलीनं हा फलंदाज ज्या पद्धतीनं त्या रिजन मध्ये खेळतो वेगळ्याच पद्धतीनं त्याची कंबर इतकी लवचिक आहे. सहजरित्या मात्र गिरकी घेतो. एखादी बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीनं स्वतःला त्या अँगल मध्ये मोड करतो आणि सहजरित्या मात्र चेंडू टोळावतो. बॅकलिफ्टचा संपूर्णपणे वापर करतो. बॉटम हँडचा वापर करतो आणि शेवटपर्यंत नजर ठेवून मात्र सहजरित्या चेंडू मात्र सीमा पार करतो. षटकार. टीमची धावसंख्या 47. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक. चेंडू मात्र जाणार आहे सीमा पार. षटकार. 6 धावा या चेंडूवरती. अरे यो बॅट्समन हुकमी एक्का 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 कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का. त्याने मारलाय उत्तुंग छक्का. टीमची धावसंख्या झाली 53. 53. चेंडू शिल्लक आहेत आता या षटकामधील ते मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. रजतनं देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. योगेश जांभळे चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. संदेश मुंडेनं दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी केली. यावेळी दांडीगुल. काय चेंडू आहे. कुणाल दाभणे. वाह क्या बात है. फलंदाज बात रजत मुंडे. गाणं काय बघतोस रागान
अरे रागान काय बघतोस रागान तुझी दाढी उडवली वाघान दाढी उडवली वाघान थँक्यू. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आणि अनिकेत मात्र मैदानावरती जातोय. रजत खूप चांगली बॅटिंग त्याने मात्र केली, योगदान दिलं फायनलच्या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या झाले 53. 53 धावसंख्या. कुणाल तयार. अंतिम चेंडू प्रथम सत्राचा फायनलची मॅच. अनिकेत प्रयत्न करतोय परंतु यश आलं अनिकेतला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 53 धावसंख्या धावफलकावरती आहे. 54 धावसंख्येची गरज असेल 24 चेंडूंमध्ये. ती मात्र श्री 11 मी मराठी नेरळ टीमला. कुठेही जाऊ नका, फायनलच्या मॅच मध्ये आणखी मजा येईल. कारण एकीकडे स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असेल तो मात्र रिया 11 चांबर्दीचा. त्या विरोधात मात्र खेळतील ते श्री 11 मी मराठी टीम जी कर्जत तालुक्यातील फलंदाजीसाठी ओळखण्यात येते. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यांच्यातला हा संघर्ष. 24 चेंडू 54 धावसंख्येची मात्र गरज. मायक्रोफोन वरतील मयुरेश कदम. कुठेही जाऊ नका. खासदार चषक 2019चा हा अंतिम सत्र, मेगा फायनल ची अंतिम लढत. जाऊया मॅच कडे. मेगा फायनल खासदार ट्रॉफी 2019 ची ही अंतिम सोहळा, अंतिम मॅच. पहिलं सत्र मात्र बघितलं, रजतने 38 धावा मात्र केल्या. योगेश जांभळे 0 मात्र बाद झाले. अमित 1 धावसंख्या करून मात्र बाद. अतुल सुद्धा 0 बाद. आणि संदेश बॉलिंग तर चांगली करतोच पण बॅटिंग सुद्धा आपल्याला चांगली पाहायला मिळाली. संदेश पाटीलने मात्र पहिलं षटक चांगलं टाकलं, फक्त 6 धावसंख्येचं. मकरंदने टाकलं 13 धावसंख्येचं षटक. निलेशने टाकलं 10 धावसंख्येचं षटक. आणि कुणाल मात्र मागडा पडला आपल्या संघासाठी. आणि एकूण धावसंख्या मात्र जमा केल्या ते 53 आणि 54 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी रिया 11 चांभारली संघाला. खासदार ट्रॉफीची मेगा फायनल चालू आहे. 4थं वर्ष या स्पर्धेचं आणि अंतिम क्षण या स्पर्धेचं. 4 षटकामध्ये 24 चेंडू, विजयासाठी 54 धावा. आणि सलामीची जोडी कुणाल दाबणे आणि बाळा. श्री 11 मी मराठी नेरळ आणि रिया 11 चांभारली. एकीकडे नरेंद्रजी गोमारे सर आणि दुसरीकडे राजेश मोडक. ही प्रतिष्ठा आहे या सामन्याची.
पहिला चेंडू अतिशय वेगाने रजत मुंडेच्या या गोलंदाजीवर खेळावं लागेल कुणाल दाबणेला. 54 धावा करायचा आहेत. मेगा फायनल चालू आहे. कुणाल दाबणे मात्र अतिशय फॉर्ममध्ये आहे खेळाडू, चांगली बॅटिंग करतो, पण आता आवश्यक सुरुवात करावी लागेल. बाळासुद्धा त्याच्या जोडीला मोठे मोठे फटके मारण्यासाठी तोही माहीर आहे, पण गोलंदाज रजत मुंडे वेगवान गोलंदाज तयार. सरळ चेंडूला मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे योगेश तिथं आणि एक मात्र मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने श्री गणेश केला तो नेरळ संघाने. आणि त्याचबरोबर आमचे साई फोटोग्राफरचे योगेश सर चारी रात्र अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून, त्यांचं विशेष आभार. डीजे रॉणे असतील, त्याचबरोबर गुणलेखक सागर आणि चैतन्य यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. आमची कॉमेंट्री बॉक्स अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू मात्र जातोय, कारण आम्ही नेहमीच म्हणतो की रायगडची ही अतिशय बलाढ्य टीम, म्हणजे प्रत्येक संघाला त्यांनी पराभूत केलंय. दापोली दिगोडा सारखे संघ त्यांनी पराभूत केलं. आता कासर वडवली संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं. गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे चांभारली संघाचं, परंतु या सामन्यामध्ये मी मराठी नेरळ संघ सुद्धा मात्र ताकदवान आहे. बरेचसे सामने त्यांनी खेळलेत, विविध संघांना त्यांनी पराभूत केलं, पण यावेळेस मिस टायमिंग फटका. हवे चेंडू, योगेश चेंडूच्या खाली, सोपी झेल आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद बाळा. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. शिवसेनेचे नेते दमदार, गोरगरिबांचा आहे आधार. शिवसेनेचे नेते दमदार, गोरगरिबांचा आहे आधार. येस, थँक्यू. शोभतात खरी जे झोपले असतील ते उठले असतील डीजे रॉनीमुळे, कारण आपण पाहतो की रायगडमधील आणि महाराष्ट्रामध्ये आता फेमस आहेत आमचे दशरथजी पाटील सर, यांचा आवाज होता. एस बॅटीला स्पर्श, कुणाल दाबणे सुद्धा मात्र बाळाच्या मागोमाग परततोय. बाळा पोहोचत नाही तत्पूर्वी कुणाल सुद्धा निघाला आणि या 2 बाद 1 धावसंख्येवर धाव फलकावर. नाचेगी सारी रात, नवाया बजे खेलेगी सारी रात. यस, थँक्यू. 2 गडी मात्र बाद 1 या धावसंख्येवर. अजून गरज आहे 53 धावसंख्येची. रजत मुंडेला मात्र विकेट मिळते. 2 सलग विकेट मिळवतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज आहे. पहिली विकेट मिळवली बाळा मोरेजी आणि त्यानंतर कुणाल दाबणे सुद्धा मात्र परततोय. निलेश आणि मकरंद ही जोडी मात्र मैदानात आहे. 53 धावसंख्येची गरज आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक, P1चं पहिलं षटक चालू आहे. मेगा फायनल या खासदार ट्रॉफी 2019ची 4थ्या वर्षाची मात्र ही मेगा फायनल आहे. चेंडूला मात्र खेळले हवेत. क्षेत्ररक्षक आहे, विकेट हॅट्रिक नोंदवतोय गोलंदाज रजत मुंडे आणि 3 विकेट अवघ्या 1 धावसंख्येवर. DJ Prabhat in the mix. येस, थँक्यू. नवीन बॅट्समन मात्र मैदानात चेतन मैदानात जातोय. प्रभावित केलं या खेळाडूने चेतन यांनी. बऱ्याच वेळा मोठे मोठे फटके मारलेच. संदेश पाटील यांच्या विश्वासाने मात्र हा खेळाडू खेळतो. संदेश पाटील मात्र अजून मैदानात नाही हाताच्या दुखापतमुळे, परंतु चेतनला मात्र आता किंडल लढवावी लागेल. 3 सलग विकेट रजत मुंडेच्या गोलंदाजी मार्फत आणि नवीन गोलंदाज मात्र मैदानात आहे संदेश मुंडे. संदेश मुंडे वेगवान गोलंदाज, डावखोरा हाताचा गोलंदाज आहे आणि पहिला चेंडू असेल चेतनसाठी. पहिला चेंडू फिरकवला आहे. चेंडू मात्र मिड विकेट, डीप विकेट मध्ये जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल.
चेतन धावतोय, 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 3 एकूण धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 3-3 अशी स्थिती आहे मी मराठी नेरळ संघाची. सागर, आपण पहिली सेमीफायनल बघितली, मुकपे संघाची स्थिती होती, ती स्थिती आता मी मराठी नेरळ संघाची सुद्धा बघायला मिळते. यावेळेस चेतनच्या बॅटीतून हा फटका येतोय, एक सिंगल मात्र मिळवली जाते. चेतनने मात्र ठरवलं की प्रत्येक चेंडूवर आपण प्रहार करू. बसला तर षटकार येईलच, परंतु आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. कारण मेगा फायनल बरेचसे जण बघतात, म्हणजे 300हून जास्त लोक अजूनही मॅच बघतायत, खासदार ट्रॉफी बघतायत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. या मॅचकडे सर्वांचं लक्ष. काही जण झोपून उठून, त्यांना माहिती आहे मी मराठी नेरळ संघ मेगा फायनलमध्ये पोहोचले, आपण बरोबर 5 वाजता उठू. आणि त्याच पद्धतीने आज प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे नजर आहे. वाईट येतोय, वाईटच्या माध्यमातून 5 धावा धावफलकावर लागल्यात. गरज आहे अजून 49 धावसंख्येची. 32 संघांनी प्रवेश घेतला होता या स्पर्धेमध्ये. त्यामधील 4 संघ पुढे आणि 2 संघांना पराभूत करून सेमीफायनल मध्ये हे 2 संघ एकामेका विरुद्धात खेळतात. कर्जत परिसरामधील सर्वात टॉपचा संघ म्हणू शकेल आपण सागर, कारण नाईट स्पर्धा आली की मी मराठी नेरळ संघाचा नंबर फिक्स. कारण गेल्या वर्षी सुद्धा बघितलं 3-4 स्पर्धा त्यांनी मात्र नाईटच्या मिळवल्या होत्या. आणि आताही सुद्धा आपण पाहतोय की पारितोषिकाचा हकदार मात्र बनतोय, परंतु आता चेंडू मात्र बॅटला व्यवस्थित लागत नाही. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. संदेश मुंडे प्रभावित मात्र करतोय गोलंदाजी मार्कवर. एकूण चेंडू फेस केले ते 4 आणि धावसंख्या आहे ते 5 धावा मात्र धावफलकावर आहेत. अजून गरज आहे 49 धावसंख्येची. शिल्लक असतील 14 चेंडू 49. मोठे फटके मकरंदकडनं येणं अपेक्षित असेल. आडव्या बॅटीतून फटका, 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 7 धावा मात्र धावफलकावर आहेत. अंतिम क्षण या स्पर्धेचा, बरेचशा आठवणी असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. मेडन ओव्हर, त्याचनंतर विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकाराचे हॅट्रिक, सर्वात जास्त धावा, कमी धावा, या सर्व गोष्टी या आठवणीत राहतील. परंतु ही विकेट मात्र मिळते आणि विकेटच्या माध्यमातून 3री विकेट मात्र जाते, ती मकरंदच्या स्वरूपामध्ये. आता रंगात रंगात आली ही मॅच, त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. क्या बात है. यस, थँक्यू. संदेश पाटील नवीन बॅट्समन मात्र मैदानात आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 7. 4 विकेट मात्र गेल्यात आणि गोलंदाजी मार्कवर योगेश जांभळे मात्र सज्ज होतोय. 3रं षटक हलक्या त्याने चेंडूला खेळला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव मात्र मिळवतोय हा खेळाडू आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 8 धावा मात्र धावफलकावर आहेत. हाताला दुखापत आहे या खेळाडूच्या, तरी मात्र मैदानात आपल्या संघासाठी मात्र लढण्यासाठी मात्र उपस्थित झालाय. चेतनला खेळावं लागेल. आडव्या बॅटीतून फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 धाव मात्र पूर्ण आणि 1 धाव संख्येच्या मदतीने दुसरी धाव सुद्धा मात्र आता पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट होतं. खऱ्या अर्थाने या खेळाडूचं विशेष कौतुक करूया आपण. 1 शॉट म्हणजे 1च धाव मात्र मिळेल. 1 धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या मात्र पोहोचली ती 9 या अंकावर. जी मेहनत केली होती या 2 खेळाडूंनी, तिथं फक्त 1च धाव. कोलवर टप्पा होता. 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय आणि या 2 डायरेक्ट हिट. आज चांबर्ली संघाचे बरेचसे खेळाडू डायरेक्ट हिट मारतायत आणि 3री धाव घेता घेता मात्र चेतन मात्र थकला. 2 धावा मात्र पूर्ण.
चेतन मात्र बाद होतोय. 5वा हादरा बसला तो नेरळ संघाला. येस, थँक्यू. 2 धावा पूर्ण केल्या आणि तिसरी धावाला मात्र रनआउट झाले चेतन सर. अपेक्षा होती सर्व खेळाडूंना की 3 धावा मात्र पूर्ण करतील चेतन सर, परंतु थोड्यासाठी थांबले. थोड्यासाठी क्रीज पर्यंत पोहोचले नाही आणि 2च धावा नंतर झाल्या. एकूण धावसंख्या आहे ती 11. 5 विकेट मात्र गेल्यात. संदेश पाटील आणि त्याच्या जोडीला नवीन बॅट्समन रुपेश मात्र मैदानात आहे. योगेश जांभळेचे ही षटक मात्र चालू आहे. मेगा फायनल जशी पाहिजे होती सागर तशी मेगा फायनल झालत नाही, कारण प्रयत्न मात्र हारलाय मी मराठी नीरज संघ. सुरुवात मात्र कठीण झाली कारण कुणाल बाद झाला, बाळा बाद झाला, हे 2 खेळाडू मात्र बाद झाले. त्यानंतर मकरंद हाही खेळाडू मात्र बाद झाला, निलेश सुद्धा बाद झाला. परंतु अतिशय चांगला फटका संदेश पाटीलच्या बॅटीतून. हाताला दुखापत असताना सुद्धा हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावसंख्येसाठी. अभ्यासुक आहेत जांभली संघाचा हा खेळाडू अभ्यासुक आहे. पार्ट टाइम गोलंदाज सुद्धा आहे. वेळ पडले की अमित जांभळे सुद्धा गोलंदाजी करतात. पण असे पल्लू शॉट क्षेत्ररक्षक आहे तिथं. गोटी नेम टेपण्याचा प्रयत्न चालू आहे. तोही नेम खरा त्यांनी प्रयत्न पूर्ण झाला. तिघांनी मात्र गोटी नेम टिपलाय आतापर्यंत. मयूर, रज्जत आणि उल्हास, आमचा आयकॉन प्लेयर उल्हास, त्यांनी पण गोटी नेम टिपला. एकूण 3 षटक मात्र संपले. धावसंख्या आहे ती 20 आणि गरज आहे ती एकूण 34 धावसंख्येची. 6 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. मॅच गेली नाहीये. 6 चेंडूवर 6 षटकार येणं अपेक्षित असेल. गोलंदाजी मार्कवर अतुल जांभळे मात्र सज्ज होतोय. सहा चेंडू 6 षटकार अपेक्षित असेल. 5 षटकार 1 चौकार आला तरी हा सामना मी मराठी नीरज संघ मात्र जिंकेल. परंतु अतुल जांभळे हा गोलंदाज, कारण ऋतुराज चाळके आज संघामध्ये नाही आहेत, त्यांची जागा मात्र हा गोलंदाज चालवतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटचं षटक मात्र या गोलंदाजाने टाकलं आणि शेवटच्या क्षणी हा सामना त्याने जिंकून दिला होता. तोच गोलंदाज पहिला चेंडूवर प्रहार, सीमारेषे बाहेर. चेंडू 6 धावसंख्येसाठी. अजून गरज आहे 5 षटकारांची. आई माऊलीचा 5 चेंडू विजयासाठी गरज आहे आता 28 धावसंख्येची. अजून एक षटकार येतोय का? परंतु क्षेत्ररक्षकाचा विशेषचा कौतुक. काय कॅच पकडली या खेळाडूने. बघूया आपण. फलंदाज मात्र बाद झालाय तो संदेश पाटील. त्याची जागा भरवण्यासाठी
फलंदाज मात्र मैदानात जातोय. प्रथमेश नवीन बॅट्समन मात्र मैदानात. संदेश पाटील मात्र बाद होतोय. प्रथमेश मैदानात जातोय. 4 चेंडू विजयासाठी गरज आहे. 28. यावेळेस चेंडू मात्र जातोय निर्धाव. 3 चेंडू विजयासाठी गरज आहे. सरळ चेंडूला मात्र केलेल्या लॉगन क्षेत्रामध्ये आणि आता अवघे चेंडू मात्र राहिले ते 2 आणि विजयासाठी गरज आहे ती 27 धावसंख्येची. 2 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज अतुल जांभळे हे मॅच मध्ये पकड मात्र मजबूत केले. या खासदार ट्रॉफीचा चॅम्पियनचा हकदार मात्र मजबूत केलाय तो रिया 11 सांभारली संघाने. परंतु आता वाईट मात्र जातोय. 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे आता +1 म्हणजे 2 धावा पूर्ण. 29 धाव संख्या मात्र धाव फलकावर आहे. 29 रन्स आणि 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 25 धाव संख्येची. 2 चेंडू 25 धावा. यावेळेस फटका अतिशय चांगला होता. 1 धाव मात्र पूर्ण आणि आता गरज आहे ते 1 चेंडू 24 धाव संख्येची आणि 1 पाऊल दूर. 1 रन दूर करारतानी हा 1 चेंडू दूर असेल करारतानी सांभारली संघ. हा चेंडू पडल्यानंतर या 2019 खासदार ट्रॉफी 2019चा चॅम्पियन मात्र ठरतोय रिया 11 सांभारली. या स्पर्धेचा खासदार ट्रॉफी 2019चा चॅम्पियन रिया 11 सांभारली आणि उपविजेता मात्र ठरलाय तो मी मराठी नेरळ. बेल्स मात्र द्या. स्टंप घ्या पण परत